करतायत, झटतायत. इथं सर्वांचं एकच मत असं आहे की निवेदन देऊन बस झाला आता. नेहमी सत्यच आहे. आम्ही कुठल्या केळीच्या संस्थापकाकडे किंवा आणि कुणाकडे न जाण्यापेक्षा शेतकऱ्याची जर आपण जर ताकद दाखवली तर ते सगळे तिथं पळून येतात. ती ताकद आपण उभा करूया. त्यांना दिसत नाही आहे काय, मग तो लोकप्रतिनिधी असेल किंवा मंत्री असेल किंवा केळीचे प्रभाकर कोरे असतील, त्यांना माहीत नाही आहे काय इथं किती हजारो एकर जमीन पाण्याखाली जाते. प्रभाकर कोरेंना माहीत नाही आहे काय की तिथलं गाण्याचं पाणी शेतात जातं आणि शेती बाद होते, त्याला माहीत नाही आहे काय. हे सर्व माहीत आहे. तुम्ही डोळ्यावरती पट्टी बांधून ग बसलेत का आम्ही सगळं ग सहन करतो म्हणून. आपण ते सहन करायचं नाही आहे. माझी विनंती एकच आहे की आता सर्वांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपण एकच ठरवायचं आहे का ह्या ठिकाणी की येणारा लढा आमचा कोणत्या पद्धतीचा असेल. एक सगळ्यात पहिला आपण इथं जमलो एवढेच, मोर्चा न काढता आम्ही इथं जमलो एवढेच. 2 दिवसामध्ये आपले सहकारी मित्र ड्राफ्टिंग करू दे, ते तुम्ही ड्राफ्ट करा, लिहून काढा. 2 दिवसामध्ये आम्ही एवढेच डायरेक्ट डीसीकडे जाऊया. डीसीला सांगूया तू तिथं येऊन पाहणी कर. कमिशनरांना जाऊया, कॉर्पोरेशन कमिशनरकडे जाऊया, डीसीकडे जाऊया. जमलं तर मंत्र्यांकडे पण जाऊया. त्यांना सांगूया की आपण एवढेच आलेलो आहोत तुम्हाला हे सांगण्यासाठी. आपण तुम्हाला 15 दिवसाचा वेळ देईन, तुम्ही आम्हाला निर्णय सांगा. नाही झालं तर हा लढा तीव्र पद्धतीनं आपण उभा करणार. हे आपण त्यांना जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्यांनी लक्ष देत नाही. एक विषय. दुसरा विषय, ज्यावेळेला लढ्याची दिशा ठरेल त्यावेळेला हा लढा माझा आहे असं समजून प्रत्येकाने आपल्या घरातील गुरं ढोरं ट्रॅक्टर हे सर्व घेऊन भव्य मोठा मोर्चाच्या माध्यमातून आपण आंदोलन त्या ठिकाणी उभा करूया. त्या ठिकाणी मांडव घालून डीसी कंपाऊंडमध्ये आपण राहूया. शेतकरी रोज 10-15 शेतकरी तिथे येऊन राहतील. रोज जोपर्यंत तरी निर्णय देणार नाही तोपर्यंत आपण तिथं मांडवच घालूया. आणि हे नमूद करा, डीसीना सांगा की तुम्ही आमची जर या जर मागण्या तुम्ही जर ऐकून घेतला नाही, ह्याचं समस्या तुम्ही आमची निवारण केला नाही तर हे आंदोलन ह्या पद्धतीनं आम्ही आंदोलन घेणार हे त्या ठिकाणी सांगूया. आणि असंच आंदोलन आपण घेतलं तर होणार आहे, नाही तर नाही होणार. धरणे आंदोलन तिथं केलं पाहिजे. हे स्टेप बाय स्टेप करूया. आम्ही स्टेप बाय स्टेप आपण करूया. आणि हे काम करत असताना आपण सर्वांनी वेळ दिला पाहिजे. वेळ देणं महत्त्वाचं आहे, वेळ देणं जरुरीचं आहे. तर हे असं आंदोलन उभा केल्यानंतरच आम्हाला इथं काहीतरी मिळणार आहे. आता सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे परिसरामध्ये, शेतकऱ्याला कोणाचं वाली नाही आहे. परंतु त्यांना देखील माहीत आहे की शेतकऱ्याने जर सुट्टी काढला तर हे लोक कायमची सुट्टी काढणार. आम्ही जर 2 दिवस शेती काम करायचं बंद केलं की हे वरच जाणार. कारण शेतकरी आपणच आहोत. तिथे चिखलात आपण काम करून धान्य उत्पादन करतोय. आणि त्याच्यावरती त्या शेतकऱ्याला आज त्याची परिस्थिती आज अशी आलेली आहे की घाणीच्या पाण्यामध्ये तिथे जाऊन काम करायचं, कितीतरी नाहक त्रास सहन करायचं. परंतु हे ऐकून घेण्यासाठी कोणच नाही आहे. मग हे ऐकून घेण्यासाठी आपण मोठं आंदोलन केलं पाहिजे. आपण मोठं एकत्रित येऊन आपण त्या ठिकाणी काहीतरी काम केलं पाहिजे. हे करत असताना मग आपण टीमच्या माध्यमातून संपर्क करूया. प्रत्येक गल्ली जाऊन, प्रत्येक गल्लीमध्ये शेतकरी आहेत त्या प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जागृत करूया. आणि नुसती ही वडगाव, शहापूर, अनगोळ यांची समस्या एवढीच नाही आहे, अख्ख्या बेळगाव जिल्ह्याची समस्या आहे. की एकच तुमच्या इथं पाणी भरतं आहे तिथं पाणी नाही भरत असं नाही आहे. तिकडं पण भरपूर पाणी भरतं आहे, तिकडं पण शेत कुजतंयच की. परंतु सगळ्यांना काय झालं की कोण नेतृत्व नाही आहे, विश्वासू नेतृत्व नाही आहे इथं, म्हणून कोण येईना. आपण विश्वासू नेतृत्व आपण सर्वजण तयार करूया. आपण सर्वजण विश्वासाच्या माध्यमातून आपण काम करूया. त्या सर्वांना घेऊया. कारण हे बेळगाव शेतकऱ्यांचं आहे. शेतकरी इथला भूमिपुत्र आहे. नितीनदादाने एक महत्त्वाचा पॉईंट सांगितले की समोरचे जागा घ्यायला तरी रस्ता सोडेना. तसं कुणालाही त्रास झाला तर मला फोन करा. त्या ठिकाणी 24 तासामध्ये त्या ठिकाणी तो प्रश्न मार्गी लावलेले आहेत. भरपूर प्रश्न मार्गी लावलेले आहेत असे शेतकऱ्यांचे.
वहिवाटीची वाढ त्यानं सोडूनच घ्यायला पाहिजे. आम्हाला संबंध नाही तो कोण बिल्डर घेतला, कोण घेतला, कोण शेतकरी दिला, आम्हाला संबंध नाही आहे. वहिवाटाची समोरची वाढ सोडूनच त्यानं शेत घ्यायला पाहिजे, हा रूल्सच सांगतोय. आमच्या इथं पण याच्याने घेतलेला त्यांनी